लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर आजच्या भागामध्ये आपण बघतोय की जीवा आणि नंदिनी हे दोघेही रेस्टॉरंटमध्ये बसलेत. आनंद निवास परत मिळायच्या आनंदात त्यांनी एक छानशी ट्रीट एन्जॉय केली आहे एकमेकांच्या सोबत. आता हा जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी फराळ झालाय की नाही आपला दिवाळीचा? नंदिनी म्हणते, होईल, करते मी सुरुवात आता. नंदिनी जीवाला म्हणते, अरे करतोय आम्ही हळूहळू, सामानाची लिस्ट झाली आहे. त्यावर जीवा म्हणतो, हळूहळू नाही हा, आपल्याला बुलेटच्या स्पीडने फराळ करावा लागणार आहे. मिळून करूयात म्हणजे पटकन होईल फराळ. नंदिनी म्हणते, तुम्हाला फराळ सुद्धा येतो? आता जीवा वर बघतो आणि म्हणतो, आजी बघतेस ना, अगं ऐकतेस ना, तुझ्या नातवाची मस्करी करते नाचून. टपली द्यायची सोय असते ना नंदिनी, तर आजीने तुला दिली असती टपली. नंदिनी म्हणते, सॉरी सॉरी, नाही तुम्हाला हे सगळं आजीने शिकवलं? जीवा म्हणतो, अगं नंदिनी, मी कोण आहे? द जीवा देशमुख आहे मी. जीवा देशमुख जेव्हा रव्याचे लाडू वळतो ना, तेव्हा सगळे देशमुख घरातले बघत राहतात आणि खात राहतात. अरे हे हात काहीही करू शकतात. आणि तेवढ्यात त्या जीवाने दिलेली ऑर्डर आली आहे. कॉफी आणि छान बर्गर ऑर्डर केलाय. अरे यार प्रेक्षकांनो, नेमकं सर्दी पडचं झाल्यावर असे पदार्थ का दिसतात हो? मला तर हल्ली नेहमीच सर्दी होतीये. खूपच प्रतिकारशक्ती कमी झाली ना त्यामुळे. तर असो, आता हे दोघे जण मात्र मस्त ट्रीट एन्जॉय करतात आणि इथे त्यांनी गाणं ऐकवलंय बरं का प्रेक्षकांनो आपल्याला. खूप वेगळं आणि रेअर असं गाणं आहे हे. मी पहिल्यांदाच गाणं ऐकलंय प्रेक्षकांनो. तू जराशी तू जराशी असं काहीतरी गाणं आहे. म्हणजे या दोघांचंही एकमेकांशी बोलणं, हसणं, एकमेकांसोबत या दोघांचं खुश असणं, हे सगळं या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दाखवलंय. जीवाच्या चेहऱ्याला काहीतरी लागलेलं असतं, तेव्हा नंदिनी ते असं जेव्हा पुसते तेव्हा ती जरा ऑकवर्ड फील करते आणि दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात. आणि आता हे गाणं इथेच संपून जातं. गाणं जरा वेगळंच होतं. तू जराशी उराशी असं काहीतरी गाणं आहे बरं का प्रेक्षकांनो. मी तर पहिल्यांदाच ऐकलं बाबा. तर असो, आता जीवा नंदिनीकडे बघतो आणि गालातल्या गालात स्माईल करायला लागतो. आता ते सगळं झाल्यावर पुन्हा या दोघांचं डिस्कशन ऐकवलंय. आता बघा हां, जीवा नंदिनीला म्हणत असतो, काय ग नंदिनी, तुला काही हवंय का? मग आता तेवढ्यात एक म्हणजे रिसेप्शनिस्ट का कोणीतरी येते ऑर्डर घ्यायला आणि म्हणते, सर खरंच तुम्हाला काही हवंय का? मग जीवा नंदिनीकडे बघून म्हणतो, खूप काही हवंय मला बरं का. बाबांच्या नजरेत मला अभिमान हवाय, दादाची शाबासकी हवी आहे आणि माझ्या आईचा अभिमान हवाय. आणि या मॅडम आहेत ना माझ्यासमोर बसलेल्या, आणि या मॅडमच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल हवी आहे. आता बोल नंदिनी. नंदिनी म्हणते, बोल नाही, बिल बिल मागवा आता. जीवा म्हणतो, काय तू पण नंदिनी. नंदिनी म्हणते, किती बोलत असता जीवा तुम्ही, दम नाही लागत का तुम्हाला? जीवा म्हणतो, हे असं म्हणतेस जसं काही, अगं उद्या जर मी गप्प बसलो ना तर तरशील हा माझी बडबड ऐकायला. नंदिनीला थोडंसं खटकतं त्याचं बोलणं, पण तरी ती विषय बदलते आणि म्हणते, तुम्ही आणि गप्प व्हाल? उभ्या जन्मात शक्य नाहीये. तेवढ्यात बिल घेऊन आली आहे ती मुलगी. आता जीवा ते बिल स्वतःच्या हातात घेत म्हणतो, अरे माहौल तो हमने बनाया है, बिल भी हम ही पे करेंगे. नंदिनी म्हणते, बरं. आता जीवा आता काय पैसे देतो त्या बाईला, तेव्हा ती बाई म्हणते की सर चेंज नाही आहेत. आता जीवा म्हणतो, अरे कीप द चेंज. त्यावरती ती मुलगी म्हणते, सर 500 रुपये नाही झालेत, 800 रुपये झालेत. जीवा म्हणतो, अरे अच्छा असं म्हण ना, मग कधी बोलणार? आता बघायला जातो तर त्याच्या खिशात तेवढेच पैसे असतात आणि मग तो कार्ड देऊन म्हणतो, स्वाईप कराल का तुम्ही? मग लगेच ती मुलगी म्हणते, सर ऑनलाईन बिल बंद आहे. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, कुठलं कॅफे कोणास ठाऊक, पण तिथे ऑनलाईन बिल बंद होतो. मग नंदिनी म्हणते, ठीक आहे मी पे करून येते. नंदिनी जेव्हा पैसे देते तेव्हा ती मुलगी म्हणते, मी चेंज आणून देते हा. जीवा म्हणतो, अगं नंदिनी हे जरा एम्बॅरेसिंग वाटलं हं मला. नंदिनी म्हणते, असं का बोलताय जीवा, मी पैसे दिले त्यात काय ऑकवर्ड वाटायचं? जीवा म्हणतो, अगं नाही ग नंदिनी, तसं नाही. अगं माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तू पैसे भरले, हे मला जास्ती विचित्र वाटतंय. मी सहसा असे कोणाला बिल भरू दिलं नाहीये माझं आतापर्यंत. नंदिनी म्हणते, म्हणून काय झालं? आणि जीवा, म्हणूनच मी आले ना तुमच्या आयुष्यात. अहो म्हणजे तुम्ही असं इतरांची बिल भरून खुश करता सगळ्यांना, तसं तुमच्या आनंदाची जबाबदारी आता माझी आहे बरं. जीवा म्हणतो, थँक्यू नंदिनी,
पण तुझ्या आनंदामध्ये तू कशाने खुश होतेस ते मला सांगशील का? नंदिनी म्हणते, मी खुश कशी होते ते नाही सांगता येणार मला, पण तुम्ही जेव्हा कविता करता ना जीवा, तेव्हा मला खूप भारी वाटतं. आता जीवा म्हणतो, अगं नंदिनी, कविता शब्द ऐकला ना की धडकी भरते ग मला. नंदिनी म्हणते, का हो? आता जीवा म्हणतो, अगं त्या दिवशी कविता केली आणि त्या दिवशी सगळंच आनंद निवास असं झालं. तर आता नंदिनी म्हणते, जाऊ द्या ना जीवा, इट्स ओके. जगात काही झालं तरी चालेल, पण तुम्ही कविता करणं थांबवू नका. तुमचा श्वास आहे कविता. अहो, एक वेळेला तुमच्याकडे पैसे नसले तरी चालतील हं, पण कविता नसली ना तर तुम्ही राहणार नाही बरं जीवा. आता जीवाला नंदिनीचा हा विचार खूप आवडलाय. तेवढ्यात आता ती मुलगी बाकीचे पैसे घेऊन येते बिलाचे. मग आता जीवाने झटकन पटकन त्या एका कागदावरती नंदिनीसाठी खास अशी कविता केली आहे. आणि प्रेक्षकांनो, मालिकेचा नवीन प्रोमो आउट झालाय. आत्ता सकाळी सकाळी बघितला मी. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसणार आहे की आता या काव्याबाईचं आणि जीवाचं भिंग फुटणार आहे मानिनी आणि विक्रमच्या समोर. कारण ती जी सुनीता आहे ना, मानिनीची मैत्रीण, तिला काही चैन बसवेना. तिने ते CCTV फुटेज आणलंय ऐन दिवाळीच्या दिवशी. मानिनी आणि विक्रमला ते ती दाखवणार आहे, रॅदर दाखवलंय असं प्रोमोमध्ये आपल्याला दिसतंय. पण आता जीवा आणि काव्याचं हे फुटेज पाहिल्यानंतर विक्रम आणि मानिनी यांना नक्कीच अभिमान वाटेल असं मला वाटतं बरं का. कारण आपल्या मुलांनी आपल्या संसारासाठी, आपल्या मुलांसाठी त्यांच्या आनंदाचा त्याग केला म्हटल्यावर कुठल्याही आईवडिलांना चांगलंच वाटावं अशी एक माझी अपेक्षा आहे. पण बघूयात, येणाऱ्या भागांमध्ये ते क्लिअर होईलच. जीवाने आता एक कविता केली आणि ती कविता आता नंदिनीला ऐकवतोय. ऐका तर मग जीवाने कुठली कविता केली आहे. नंदिनी म्हणते, वा जीवा, बिलाच्या मागे कविता केली आहे तुम्ही. नंदिनीने असं म्हटल्यावर जीवा म्हणतो, अगं व्यवहारापेक्षा कविता महत्वाची नंदिनी. ऐक हं, कधी आटून जावे, कधी वाटून द्यावे, सगळं देऊनही आपण थोडेसे शिल्लक उरावे. क्रेडिटचा आनंद आणि डेबिटचं दुःख का करावं? पैशासाठी पैसे तर येतील जातील, पण आपल्या माणसाचा हात धरावा. पैसा गिळून टाकतो आपल्याला, पैसा गिळून टाकतो आपल्याला. कविता मायेचे 2 घास भरवते. नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो, नोकरीचा शर्ट खुंट्याला टांगून असतो, तर कला मुक्त कुर्त्यामध्ये वावरत असते. जिथे बिलावर आकडे आणि डोक्यात व्यवहार आहे, तिथे लोक जेवतात, आस्वाद घेत नाहीत. जोवर व्यवहाराच्या मागे कविता आहे तोवर माणसांमध्ये यंत्र प्रवेश करत नाही. आता ही कविता माझ्या डोक्यात अजिबात चुकून सुद्धा घुसलेली नाहीये, पण माहिती नाही, नंदिनीला ती प्रचंड आवडली आणि ती टाळ्या वाजवत म्हणते, वा 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 जीवा, कसली सुंदर कविता केलीत तुम्ही. म्हटलं होतं ना तुम्हाला, कविता म्हणजे तुमचा श्वास आहे. बघू द्या बरं ती कविता. असं म्हणून तिने आता ती कविता स्वतःच्या पर्समध्ये ठेवली. नंदिनी आता ती कविता पर्समध्ये ठेवत असताना जीवा म्हणतो, का का ठेवलीस ती पर्समध्ये? त्यावर नंदिनी म्हणते, हे माझ्यासाठी प्राइजलेस आहे. आता हे मी माझ्याकडे कायम जपून ठेवणार आहे जीवा. असं म्हणून तिने ती फायनली पर्समध्ये ठेवली आणि फायनली हा सीन पण संपला. प्रेक्षकांनो, मी इतकी कन्फ्यूज झाले होते हा सीन सांगताना, तुम्हाला काय सांगू. अहो, एवढे डायलॉग असतात ना कधी कधी या मालिकेमध्ये, विचारू नका. आता पुढच्याच सीनमध्ये एकदम त्यांनी दाखवलंय की काव्या देवाजवळ प्रार्थना करत असते, माझ्या ताईचा आनंद निवास मला परत मिळू दे. आणि तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते, परत मिळालं सुद्धा. काव्या खुश होऊन म्हणते, अगो काय सांगतेस नंदिनी ताई, कसं, कधी मिळालं आणि काय झालं? आधी तर ती बिलगते नंदिनीला आणि म्हणते, खरंच ताई परत मिळालं? मग आता नंदिनी म्हणते, हो काव्या, परत मिळालंय. आता काव्या म्हणते, हे मॉडेल कोणीतरी रागाच्या भरात तोडलं होतं ना? नंदिनी म्हणते, हो मीच तोडलं होतं काव्या रागाच्या भरात, पण जीवाने आणि मी मिळून हे जोडलंय. तुला माहितीये काव्या, जीवाने फक्त हे मॉडेलच नाही तर आनंद निवास पण परत मिळवून दिलाय मला. काव्या म्हणते, काय सांगतेस ताई, मला खूप खूप भारी वाटतंय. तू इथे बस बरं, मला सांग आधी काय झालं. हे बघ, तुझे हे आनंद निवास देवाजवळ ठेवते. आता काव्याने ते आनंद निवास देवघराजवळ ठेवले ते मॉडेल आणि त्याची दृष्ट काढते आणि विचारते नंदिनीला, काय झालं ते मला सगळं सुरुवातीपासून सांग. मग काय, नंदिनीने सगळा अनुक्रमे तिला पाढा वाचून दाखवला की असं असं झालं, तसं तसं झालं, सगळं काही सांगितलं तिने. आता काव्या खुश होते आणि म्हणते, वा ताई, 1 नंबर काम झालं. अशा लोकांसोबत असंच व्हायला हवं. पण ताई, मी खूप खुश आहे. बरं झालं, दिवाळी जवळ आली आहे ताई. तुझ्या आणि माझ्या दोघींच्याही आयुष्यातले प्रॉब्लेम्स निघून गेलेत बघ. खूप छान वाटतंय, भारी वाटतंय एकदम. तुला आनंद निवास परत मिळालं आणि मला मानिनी काकू सगळं आधीसारखं वागतायत, सगळं नीट होतंय आता.
मनावरचं ओझं हलकं झालं ग ताई आता. आता हे सगळं कळाल्यानंतर दोघी बहिणी आता देवाजवळ दर्शन घेतात, नमस्कार करतात आणि मग नंदिनी म्हणते, काव्या, ऐन दिवाळीमध्ये आपल्यासाठी आता सगळं काही छान होणार. वादळं आली आपल्या आयुष्यात, पण या वादळात आपली माणसं आपल्या पाठीशी उभं राहिलीत बघ. नंदिनी पुढे काव्याला म्हणते, तुला वाचवायला पार्थ पुढे आले आणि मला वाचवायला जीवा. तुला सांगू का काव्या, आता आपल्या चेहऱ्यावर जे हे हास्य उजळतंय ना, ते फक्त त्या दोघांमुळे. तेवढ्यात आता जीवा आलाय बर का समोर. नंदिनी म्हणते, काय हे जीवा, कुठे गेला होतात मला सोडून मगाशी, काही विसरलं का? जीवा म्हणतो, अगं काही नाही नंदिनी, ते मी आपलं मगाशी इथे. आता नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही गजरा आणलाय ना माझ्यासाठी? आता जीवा म्हणतो, नाही अगं तसं काही नाही. नंदिनी म्हणते, खोटं बोलू नका, तुम्ही गजरा आणलाय. जीवा, मला दाखवा बरं कुठे तो गजरा. आता जीवा काव्याकडे बघतो आणि थोडा ऑड फील करतो बरं का. काव्या म्हणते, ताई तुम्ही दोघं जण बोला, हा मी येतेच. आता ती त्या दोघांना प्रायव्हसी द्यायची म्हणून तिथून निघून जात असते. नंदिनी म्हणते, नाही नाही जाऊ नको, तू थांब जरा इथे, तू जरा भांड की ग माझ्या वतीने यांच्याशी. बघ गजरा आणलाय आणि लपून ठेवलाय. आता काव्याला तिच्या आठवणी आठवायला लागतात जीवासोबतच्या. जीवा काव्यासाठी सुद्धा गजरा आणायचा ना जेव्हा हे दोघे जण प्रेमात होते तेव्हा. नंदिनी म्हणते, ए काव्या, तुला येतोय ना गजऱ्याचा सुगंध? मग काय हो जीवा, काहीही लपवू नका हा. लपवायच्या ठरवल्या गोष्टी तरी अशा लपवता येत नसतात. तुम्ही आणलाय ना गजरा? नंदिनी आता जेव्हा असं बोलते तेव्हा काव्या म्हणते, हो ताई तुझं बरोबर आहे, काही गोष्टी लपवायच्या ठरवल्या तरी त्या नाही लपवता येत. आता काव्याला तिच्या आठवणी आठवत आहेत बरं का. आणि आता ती जरा भावूक झालेली असते, पण जीवाही भावूक झालेला असतो, पण तरी दोघे जण एकमेकांचा भूतकाळ विसरून नंदिनीसाठी आणि काव्या पार्थसाठी पुढे जातीये, त्यात काही प्रश्नच नाही. पण आता जीवा हळूच त्याच्या जवळचा असलेला तो गजरा बाहेर काढतो. नंदिनी त्याला थँक्यू असं म्हणते आणि म्हणते, काय हो अचानक आज हे? आता जीवा म्हणतो, अगं नंदिनी, अगं जुनी सवय माझी, आनंदाला सुगंध जरा जुळला ना की आठवणी दरवळत राहतात वर्षानुवर्ष. आता काव्या पुन्हा तिथून निघून जात असते. मग आता नंदिनी म्हणते, अगं ए थांब जरा काव्या, मला माहितीये तुला ही फुलं खूप आवडतात, थांब जरा, तुला गजरा माळायला आवडतो मला माहितीये. आता काव्या म्हणते, नाही ग नंदिनी ताई, हा गजरा तुझा आहे, जीवाने तुझ्यासाठी आणलाय. नंदिनी म्हणते, नाही काव्या, जे माझं आहे ते तुझं आहे आणि मी माझ्या बहिणीला अशा क्षणाला विसरेल का? चल आपण प्रत्येक गोष्ट वाटून घेतलीये ना, मग गजऱ्याचं काय घेऊन बसलीयस, चल चल वळ बरं जरा. असं म्हणून आता या नंदिनीने काव्यालाही तो गजरा माळलाय जो जीवाने आणलाय. आणि आता काव्या पण खुश होते. नंदिनी म्हणते, किती गोड दिसतेस काव्या तू. नंदिनीने स्वतःच्या हाताने काव्याला गजरा माळलाय आणि आता तिची नजर काढते आणि म्हणते, गोड दिसतेस माझी बहीण खरंच. आणि आता काव्याच्या हातात गजरा देते आणि म्हणते, तू पण माळ बरं मला गजरा. आणि नंदिनीला सुद्धा काव्याने तो गजरा माळलाय. म्हणजे 4 गजरे आणलेले असतात जीवाने, तर आता या दोघी बहिणींनी ते वाटून घेतलेत. आता नंदिनी म्हणते, थँक्यू जीवा, सांगा बरं आम्ही दोघी कशा दिसतोय. जीवा जरा कन्फ्युज झालाय ना. जीवा म्हणतो, हो छान दिसताय ना दोघी जणी. नंदिनी खूप खुश असते. नंदिनी म्हणते, ठीक आहे, मी ना हे मॉडेल जरा वर ठेवून येते. नंदिनीला तिचा आनंद निवास परत मिळालाय, तिला आणखीन काय हवं. पण आता या क्षणाला काव्या मात्र सगळं काही विसरली आहे. हे दोघे जण त्यांच्या आयुष्यात मूव्ह ऑन झालेत असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. आता जीवा जेव्हा काव्याकडे बघतो तेव्हा काव्या देवाकडे बघते, म्हणजे ती आता त्याच्या नजरेला सुद्धा नजर देत नाही. छान दाखवलंय त्यांनी आजचा भाग. पण काय झालंय प्रेक्षकांनो, जरा ढिल्ला दाखवला, त्यामुळे माझी आज सांगायची स्पीड सुद्धा जरा कमीच आहे. पण आता हा सीन झाल्यानंतर त्यांनी जरा स्पीड वाढवलाय बरं का. आता काय झालं ते बघा. आता पुढच्या सीन मध्ये बघा प्रेक्षकांनो, विक्रम आता घराची सजावट करताय आणि त्यांना मदत करते काव्या आणि आपली छोटीशी पिहू. आता विक्रम असे स्टूलवर चढून त्या सजावटीच्या सगळ्या वस्तू एक एक लावताय, लाइटिंग वगैरे. आता पिहू त्यांना विचारते, ए मामा, अरे या उंच उंच वस्तू किती छान चमकतात ना, आकाशात कसे तारे चमकतात, अगदी तसं. विक्रम म्हणतात, हो अगं खरंय तुझं पिहू. कसं दिसतंय बघ बरं पिहू आता हे. पिहू म्हणते, एकदम प्रिटी, माझ्यासारखेच छान दिसतायत. मग आता विक्रम म्हणतात, वा मस्त जमलं सगळं, पण आता पुढचं काम आहे ना, आता चहा पिल्याशिवाय करायचं नाही बरं का पिहू. तुझ्या मामीला सांग चहा आणायला. पिहू म्हणते, अरे थांब रे मामा, आणेल मामी चहा. विक्रम म्हणत असतात, अगं ए मानिनी, अगं चहा पाच ग, चहा प्यायचाय केव्हाचा. पिहू म्हणते, ए मामा, अरे अजून किती तयारी बाकी आहे आपली. अरे मामी चिडेल बरं,
मामीला ना अशा छान लाईनीत डिझाईन नाही दिसल्या ना तर ती चिडेल बर का तुझ्यावर. आणि ती कशी बोलेल तुला माहितीये का? काय हो, तुम्हाला साधे दिवे नाही लावता आले का हो तुमच्या आयुष्यात? देवा, काय करावं या देशमुखांचं. विक्रम तिला आता एक गोड गोड चापट मारतात बारीकशी आणि म्हणतात, ए पिऊ, तू ना बदमाश झालीयस. चांगली जमते हा तुला मामीची ऍक्टिंग करायला. पिहू म्हणते, मामा जमते ना, मग माझ्या फटाक्याच्या लिस्ट मध्ये 2 फटाके एक्स्ट्रा ऍड कर ना. विक्रम म्हणतात, अगं 2 काय, तुला हवे तेवढे पदार्थ आणि हवे तेवढे फटाके आणून देतो. तेवढ्यात मानिनी ताई येतात आणि म्हणतात, काय हो विक्रम, किती मध्ये मध्ये चहा चहा करता तुम्ही. एकतर आमचं फराळाचं करणं चाललंय आणि त्यातनं तुमचं हे चहाच्या ऑर्डरी. आम्ही तिकडे फराळाची तयारी करायची का तुम्हाला चहा करायचा? कठीण आहात बाबा तुम्ही. एवढे दिवे लावायचे राहिलेत वाटतं अजून. आता एक्झॅक्टली पिऊ जशी म्हणते ना मगाशी, तशाच मानिनी काकू म्हणजे या मानिनी ताई बोलल्यात. म्हणजे पिहूने अगदी हुबेहूब ऍक्टिंग करून दाखवली आहे. मानिनी जेव्हा असं बोलत असते तेव्हा पिहू लागते हसायला. विक्रम म्हणतात, ए मानिनी, हे बघ, चहा प्यायचा आहे आम्हाला आधी. चहा पिल्याशिवाय आम्हाला काही पुढची कामं जमणार नाही बरं. मानिनी ताई म्हणतात, बरं बाबा, मला पण आता वेळ नाहीये हा तुमच्याशी गप्पा मारायला. शांतपणे मला आता माझ्या सुनेसोबत फराळ करू द्या. तुम्ही आता काय करायची सजावट ते करा आणि तुम्ही दोघे मिळून काय दिवे लावता ना ते बघूयात. तेवढ्यात काव्य येते आणि म्हणते, काकू अहो मी सुद्धा आहे, मी पण सजावट करणार आहे आता. मानिनी म्हणत असते, करा करा, तुम्ही दोघं तिघं मिळून काय काय दिवे लावता ना ते बघतेच मी. काव्य आणि विक्रम म्हणतात, बरं ठीक आहे मानिनी, आता बघूयात तुमच्या एका घाण्यामध्ये जेवढ्या चकल्या होतात का आमचे दिवे लावणं होतात. विक्रम म्हणतात, माझ्या दोन्ही पोरी हुशार आहे बघ, कशा मदत करतील आता मला. तुला दिसेलच ग कशी छान तयारी करू आम्ही. मानिनी म्हणते, हो ते मला माहिती आहे, पण आता मलाही कळू द्यात. मी आल्यावर माझे डोळे दिपणार आहेत की असे उघडणार आहेत आवासून. विक्रम म्हणतात, बघ ग मानिनी, बघच तुझ्या दोन्ही सुना आणि तुझी ही भाची कशी तयारी करते ते. तुला बघायचंय का? थांब तू इथे. मानिनी म्हणते, नको रे बाबा, तुम्हाला काय गोंधळ घालायचा ना ते घाला, मला नाही तुमच्यामध्ये यायचंय. आता विक्रम आणि ही पिहू आणि काव्या तिघे एकमेकांना टाळी देतात. मानिनी निघून जाते तिथून. आणि प्रेक्षकांनो, आता त्यांनी पुढचा शेवटचा सीन दाखवलाय. त्यामध्ये लॅपटॉपमध्ये जीवा आणि काव्या एकमेकांच्या सोबत बोलताय असं तो सीन आहे. आणि आता हा सीन सगळा जाणारे विक्रम आणि मानिनीच्या समोर. या सीनवरच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आणि तुम्हाला मगाशी सांगितलंय मी त्याप्रमाणे मालिकेचा प्रोमो आलाय. त्यामध्ये तुम्हाला असं दिसणार आहे की विक्रम आणि मानिनी समोर ही जी सुनीता आहे म्हणजे मानिनीची मैत्रीण, ती हा CCTV फुटेज प्रेझेंट करणार आहे. काव्या आणि जीवा या दोघांचं अफेअर आहे असं ती सांगणार आहे आणि हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे असं मानिनी आणि विक्रम समोर उघड होणार आहे. तर येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला कळेलच की या दोघांपर्यंत सत्य पोहोचतं की नाही ते. आजचा भाग असा होता, कसा वाटला सांगा. खरं सांगू प्रेक्षकांनो, कालचा भाग सुद्धा आणि आजचा भाग सुद्धा एकदम सोसो होता बरं का. सांगण्यासारखं विशेष काही नव्हतं आणि एका सीनचा दुसऱ्या सीनशी तर मुळीच संबंध नव्हता. असं वाटत होतं जसं काही बळजबरी या मालिकेची कथा पुढे ढकलण्यात येते. असं तुम्हाला नाही फील झालं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काल तर बिलकुल म्हणजे इतका बोर होता एपिसोड की काय सांगू तुम्हाला. तर असो, अचानकच छान दाखवतात, मध्येच अचानकच खूपच बोर दाखवतात, असं काहीतरी असतं. पण आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असं दिसणार आहे की आता जीवा आणि काव्याचं सत्य खरोखर उघड होणार आहे. आणि आता काव्या जेव्हा या माळा लावत असते तेव्हा तिथे पार्थ येतो आणि काव्या पडत असते तेव्हा पार्थ तिला सावरून म्हणतो, तुम्ही प्रेमात पडला असतात तर बरं झालं असतं. आणि काव्या त्याच्याकडे डोळे मोठे करून बघायला लागते. इकडे जीवा साहेब चकल्या करतायत, नंदिनीला मदत करतायत आणि रम्या अजूनही एकटीच दिवाळी साजरी करतीये. बिच्चारी रम्या. मजा येणार आहे आता पुढचे भाग बघायला अशी आशा आणि अपेक्षा करते आणि आजच्या या भागातून रजा घेते. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करत आहात ना? नक्की करा. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.